हॅलो स्टुडंट्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या चॅप्टरमधील पेज नंबर 336 या पेजवरील हा जो टेबल तुमच्या समोर आहे, तर हा टेबल MHTCET या एक्झामसाठी इम्पॉर्टंट टेबल आहे। या टेबलमध्ये जे काही पॉलिमर्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता हे जे पॉलिमर तुम्हाला दिलेले आहेत, तर या पॉलिमरचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, तर या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन विचारले जातात। म्हणजे मला सांगायचं आहे, हा टेबल MHTCET एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे। या टेबलमध्ये जे काही पॉलिमर दिलेले आहेत, या पॉलिमरचे हे जे ॲप्लिकेशन आहेत, तर या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला CET एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात। मग ते क्वेश्चन कोणत्या टाईपचे आहेत, त्यांचा टाईप नक्की कसा आहे, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी पाहू शकता, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, विच फॉलोइंग पॉलिमर इज यूज्ड टू ऑब्टेन लेन्सेस अँड LCD स्क्रीन। लेन्सेस अँड LCD स्क्रीन तयार करण्यासाठी कोणतं पॉलिमर या ठिकाणी यूज केलं जातं, तर ते पॉलिमर आहे पर्स्पेक्स। पर्स्पेक्स नावाचे जे काय पॉलिमर आहे, हे पॉलिमर लेन्सेस अँड LCD स्क्रीन तयार करण्यासाठी यूज केलं जातं। तर टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता, या टेबलमध्ये दिलेलं आहे पर्स्पेक्स हे जे पॉलिमर आहे, हे पॉलिमर LCD स्क्रीन त्याचबरोबर लेन्सेस तयार करण्यासाठी यूज केलं जातं। हा झाला पहिला क्वेश्चन। यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर्स इज यूज्ड टू ऑब्टेन अ जेल यूज्ड इन इलेक्ट्रोफोरेसिस। म्हणजेच इलेक्ट्रोफोरेसिस या प्रोसेसमध्ये ॲज अ जेल म्हणून कोणतं पॉलिमर यूज केलं जातं। ठीक आहे, मग याचं उत्तर आहे पॉलीॲक्रिल अमाइड। पॉलीॲक्रिल अमाइड हे जे पॉलिमर आहे, हे पॉलिमर ॲज अ जेल म्हणून इलेक्ट्रोफोरेसिस या प्रोसेसमध्ये यूज केलं जातं। इथे पाहू शकता टेबलमध्ये पॉलीॲक्रिल अमाइड हे जेल आहे, हे जेल इलेक्ट्रोफोरेसिस या प्रोसेसमध्ये यूज केलं जातं। हे ॲप्लिकेशन तुम्ही पाहू शकता, पॉलीॲक्रिल अमाइड जेल यूज्ड इन इलेक्ट्रोफोरेसिस प्रोसेस। ठीक आहे, हा झाला सेकंड क्वेश्चन। त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर्स इज यूज्ड टू ऑब्टेन पेंट्स। पेंट तयार करण्यासाठी कोणत्या टाईपचं पॉलिमर यूज केलं जातं, त्याचं उत्तर आहे ग्लायप्टल। ग्लायप्टल हे जे पॉलिमर आहे, हे पॉलिमर पेंट्स किंवा लिकर्स तयार करण्यासाठी यूज केलं जातं। ठीक आहे, म्हणजे पेंट्स तयार करण्यासाठी ग्लायप्टल हे पॉलिमर यूज केलं जातं। हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द पॉलिमर फ्रॉम फॉलोइंग यूज्ड टू ऑब्टेन अनब्रेकेबल डिनरवेअर। अनब्रेकेबल डिनरवेअर तयार करण्यासाठी कोणत्या टाईपचं पॉलिमर यूज केलं जातं, त्याचे ॲन्सर आहे युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन। तुम्ही या टेबलमध्ये पाहू शकता, युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन हे पॉलिमर अनब्रेकेबल डिनरवेअर तयार करण्यासाठी किंवा डेकोरेटिव्ह लॅमिनेट्स तयार करण्यासाठी यूज केलं जातं। म्हणजे मला सांगायचं आहे तुम्हाला, जो मी पॉलिमर मधील हा जो टेबल सांगतोय, हा टेबल MHTCET या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे। या टेबलमध्ये पॉलिमरचे जे काय ॲप्लिकेशन दिलेले आहेत, या ॲप्लिकेशनवरती भरपूर क्वेश्चन तुम्हाला या एक्झामसाठी विचारले जातात। त्यामुळे मला सांगायचं आहे, हा टेबल तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि शक्यतो हा टेबल पाठ करून ठेवा, जेणेकरून याच्यावरचे जर क्वेश्चन तुम्हाला विचारले, तर ते क्वेश्चन तुम्हाला लिहिता आले पाहिजेत किंवा सांगता आले पाहिजेत। ठीक आहे, अशाच MHTCET क्वेश्चनची तयारी अशाच प्रकारे MHTCET या क्वेश्चनची तयारी करण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा। यानंतर पुढचा व्हिडिओ मी लगेच टाकणार आहे, तुम्ही तो पाहू शकता। धन्यवाद।